जाईल खाली. एवढी बघा मच्छी भेटल्या खाली गेले. आणि ना मच्छी एक एक करून पलटी करते. म्हणजे खाद्यासाठी शिजले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर आज फिशिंग करायला आलो आहे. म्हणजेच गळ टाकायला. खूप दिवस झाले फिशिंग केली नाही. आपल्याला काय मच्छी खायला आवडत नाही, पण पकडायला मात्र खूप आवडते. तर आज आहे ना एक अलग स्पॉटवर आम्ही फिशिंग करायला आलो आहे गळ लावायला. तर आता आहे ना संध्याकाळचे 3-3:30 झालेत आणि आम्ही आता पट्टीच्या पुढे आलो आहे. रोज आम्ही पट्टीवर फिशिंग करायला येतो. तर ह्यावेळी आहे ना थोडी अलग जागा निवडली आहे. माझ्यासोबत जयदूत आहे. तर आता संध्याकाळचं आम्ही आलो आहे आज फिशिंग करायला. आणि भरतीची पण वेळ आहे. आता नुकतीच भरती सुरू झाली आहे. तर बघूया आज कशी काय मच्छी भेटते. मोठी भेटते की बारीक भेटते, कशी भेटते. जास्त करून आमच्याकडे शिंगट्या भेटतात, शिंगट्यांतर ढोमे. तर बघूया आज किती किलोपर्यंत शिंगटी नाही तर ढोमे काय मच्छी भेटते ती बघूया. खूप दिवसानंतर आला जयदूत आपण फिशिंग करायला. पगलूला तर येतो. मला तर अडकतं ना. हे पाहू शकता, ही आम्ही ना असं धागा आणला आहे बाटलीला गुंडाळून आणि एक्स्ट्रा धागा आणला आहे. आणि हे गळ आणले आहेत अडकले तर लावायला. आणि खाना म्हणून आम्ही लोडी मारून आणल्या आहेत चिखलातून, तिकडे अगोदरच मारून आणले आहेत. तर जयदूत आहे ना इकडं आता गल बांधतोय. माझे तर ऑलरेडी बांधलेलेच आहे. तर आता खाना लावून फेकायचं आहे. तर बघूया आता किती मच्छी भेटते. तर स्टार्ट करतोय. तर मी आता ह्या स्पॉटवरून गल फेकणार आहे आणि जयदूत तिकडे आहेत मागे. तर आता ह्या बॉटलमध्ये आहे ना मी लोडी भरून आणल्या आहेत बघा. तर ह्यात आपण गलाला बांधू आणि फेकून बघूया लोडीनं आज किती मच्छी भेटते. तर आपण आता लोडी आधी बांधून घेऊया, सेटअप करून घेऊया. तर आता आहे ना आपण गळ टाकला आहे पहिल्यांदाच. तर बघूया काय लागतं काय. ऊन खूप लागतं इकडे. तर मित्रांनो, आपल्याला ना काहीतरी लागलं आहे. धागा बघा किती जोरात खेचतोय. जोरात ताणताय. जोरात कोणतरी खेचताय. हा बघ केवढा आहे बघा लवकर. हे बघा मित्रांनो, केवढी मोठी तांबूस लागले बघा. अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. हे बघा मित्रांनो, केवढी मोठी लागले बघा. काम 25 झालं आपला. केवढा मोठा मासा आहे बघा. जबरदस्त एकदम लागलाय. एवढा बघा, माझ्या पायापेक्षा मोठा आहे.
आईच्या गावात अरे हा तांबूसा 1 किलोचा आहे. 1 किलो एवढा आहे ना. हो जबरदस्त. सुट्टी हातात धर, हातात धर. हा बघ. जबरदस्त लागला एकदम ना. राहील खाली. नाही जात. एवढी बघा. तर आता आहे ना आपण एकदा टाकलं तेव्हा मच्छी भेटल्या, आता आपण दुसरा प्रयत्न करतोय. तर आता आपण दुसऱ्यांदा गळ टाकला आहे. पहिल्यांदा आपल्या पहिल्या प्रयत्नात मस्त एकदम मोठी तांबूशी लागली. बघूया दुसऱ्यांदा काय लागते. तर आपल्या GoProला आहे ना चार्जिंग थोडी कमी आहे. थोडासा अंधार पण होत चालला आहे. अजून होती वच्याला पण मारत होती. शिंगटी आहे ना. हा शिंगटी लागल्या जायचं त्याला. पहिली भवानी करण्यात जायचं त्याला. बघूया आता संध्याकाळ झाले. थोडा 5 वाजलेत. 5:30 वाजल्यानंतर बघूया काय लागतं काय अजून. नाहीतर पण आपण आता घरी निघू. अर्धा तास बघूया काय लागतं काय अजून. आपल्याला ना 1 किलोची एक तांबूशी आणि जायदुदाला एक शिंगटी भेटली. त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ बघितला काय भेटतं काय, पण काय नंतर मग रिस्पॉन्स भेटत नव्हता. मग आम्ही गल काढून आता घरी निघालो आहे. तर आता आपण घरी जाऊन बघूया त्याचं काय बनवता येईल आता. तर मित्रांनो आपण आता आहे ना घरी आलो आहे आणि आता आपण जी मच्छी आणली आहे त्याची आपण रेसिपी करणार आहोत. तर बाबा मागे काठे काढायला बसलेत. तर आता तुम्हाला माशाची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे आता मी. तर आई रेसिपी बनवणार. बघूया काय रेसिपी बनवते ती. आता त्यांची काठी काढतायत. आपण काठी काढतायत आणि त्यासाठी त्या रेसिपी बनवणार आहे आई. आपण पुढं घालणार आहे. मला करणारच की सुका फ्राय पण रसा पण. म्हणजे दोन्ही रेसिपी बनणार आहेत. फ्राय पण करणार आहे आई आणि सुका पण करणार आहे आणि ओला पण करणार आहे. दोन्ही करणार आहे. तर आपण दोन्ही रेसिपी पाहणार आहोत. काही एवढ्या खणक्या पडलेल्या आहेत. टाका. तर आई ना मच्छी धुवून घेते. बघा स्वच्छ एकदम धुते. पहिला कोणता करणार आहेस, रस्सा की पहिले ह्याला मसाला करते. पहिल्यांदा मसालावाला करणार आहे, नंतर मग फ्रायवाला. तर आपण पहिल्यांदा मसालावाल्याची रेसिपी बघून घेऊया. मसालावाल्याच नाही, फ्रायवाल्याला आधी ते मसाला लावून ठेवायचा. आता आहे ना हे फ्राय करायचं आहे ना. तर हे फ्राय करायचं आहे ना, त्याला आई पूर्ण मसाला लावून घेते. मसाला लावून मग त्याला थोडा वेळ ठेवणार त्याला ना. आणि इकडं कालवण करायसाठी ठेवलेलं आहे रस्स्यासाठी. इकडे बघा मच्छीचे छोला बघा किती निघालेत. एकच मच्छी.
ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं मसाल्यामध्ये? लसूण, अद्रक, आणि धना पावडर, गरम मसाला, लाल मसाला, नमक, तर असं मिक्स करून त्याला मच्छीला लिंबू. लावून घेतलेलं आहे लिंबू. आणि थोडा वेळ ठेवलेलं आहे त्याला. आता मांजरांची मजा झाली आहे. मच्छीचे थोडे थोडे राहिले तुकडे खायला. पलताय बघा इकडे कुठे. हो इकडे काय दुसरा कुठे गेला एक. हो, इकडे खात आहे. त्यांना बाजूचे थोडं काटे दिलेलं आहेत ना, ते खाते. हो इकडे काय नाही. इकडे 40. तर आईने आहे ना आता तुपाला आहे ना लेवून ठेवलं नाही आणि चुलीवर ठेवलं नाही थोडा वेळ. तर चुलीवर आपण रेसिपी बघणार आहोत. तर आईने आता तेल टाकलं आहे. पहिल्यांदा आपण रसावाली रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी ते सर्व मसाला घेतला. हे काय आहे? हे लसूण, अद्रक, कढीपत्ता, हे सगळं हे सर्व लसूण, अद्रक, कढीपत्ता, मिरची वगैरे आता तेलामध्ये टाकलं आहे. इकडे गरम मसाला घेतला होता आईने. थोडी जास्त झाली. गरम मसाला, हळद, तिखट, थोडंसं तिखट, तिन्ही मिक्स करून आता तेलामध्ये टाकलं आहे. थोडंसं घालून घेत आहे मिक्स करून. आणि आता मच्छी टाकली. मच्छी टाकली आता आपल्याला. आपण ढवळून मिक्स करून घेतो. आणि थोडासा पाणी. रस्सावाला करायचं म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं. ह्याच्यामध्ये घेऊन असं ह्याच्यामध्ये घेऊन जरा अलग चव लागते का पाण्यामध्ये? तांब्यात टाकल्यावर टेस्ट बरोबर नाही येत. अच्छा. वरून थोडासा तिखट टाकला परत आईने. कमी वाटला ना. थोडीशी हळद पण टाकते. थोडं कमी वाटला म्हणून. आणि त्याचं झाकण ठेवलं आहे. आता ही शिजण्यासाठी रेडी आहे. शिजली की पूर्ण रेडी होणार आहे ती ना. आता चवीनुसार त्यात आई थोडं मीठ टाकते. आपण अगोदर पण टाकू शकतो, नाही नंतर पण कडाल्यावर पण टाकू शकतो. पण आईने अगोदर टाकलं मीठ. ते पाणी कमी आहे रस्त्यामध्ये. तर आता आपली एक रेसिपी रेडी झाली आहे. तर आता आपण आहे ना दुसरी रेसिपी पाहणार आहोत. आपण आता आहे ना फ्राय रेसिपी बघणार आहोत. तर आई इकडे आता बसले आहे. एक तवा ठेवला आहे, पॅन, आणि त्याच्यावर तेल टाकलं आहे. या साईडला बघा ही मच्छी घेतली आहे. आणि ही काय आहे? हे ते आता मच्छी तलायचं ते रवा, तांदळाचं पीठ, थोडा नमक, थोडासा हे मिरची, लाल मिरची, गरम मसाला. तर हे सर्व करून आईने ते रव्यामध्ये मिक्स केलं आहे. आणि नंतर मग हे ह्याला लावणार ना, ह्याला लावणार आणि नंतर मग ह्याच्यावरती ठेवणार. तुम्हाला आता रेसिपी बघायला भेटणारच आहे. हे इकडे शिजत आहे आणि तिकडे दुसरी चूल पेटवलेली आहे. हे बघा अशा प्रकारे आहे ना मिक्स करते. आणि सर्व ते मिश्रण करून घेते रव्यामध्ये. ते सर्व आता हे कटिंग केलेले आहेत पोळी, त्याला सर्वांना
लावून इकडे पॅनमध्ये एक एक करून ठेवला आहे. विष तो पण खाली जबरदस्त झाला एकदम. अशा प्रकारे सर्व काप ठेवून झालेत पॅनवरती. आता वरून थोडंसं तेल टाकते आई. रस्सावाला आपल्या शिजलेला आहे. बघा. आता बघा आली ना मच्छी एक एक करून पलटी करते. म्हणजे खाद्यासाठी शिजले आहे, आता वरच्यासाठी शिजण्यासाठी पलटी करते. सूर्य बघा कुठे गेलाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज मच्छी पकडायला गेलो होतो. तर गडाने मच्छी पकडायला, तर आपल्या त्याच्यामध्ये एक मोठा मासा भेटला. तर तो आपण घरी घेऊन आलो. मग आईने त्याची रेसिपी करून दाखवली आपल्याला, वल्ला आणि फ्राय अशा दोन्ही प्रकारे. तर आपण काय मच्छी खात नाही, त्यामुळे मी मच्छी खाऊन काय तुम्हाला दाखवणार नाही. मला पण पकडायला मात्र खूप आवडतं, मच्छी खेकडे खाजण्यात जाऊन पकडायला. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण आता इथे एंड करतो आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. चला तर पुन्हा भेटू कोणत्यातरी अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पाहत राहा आपले व्हिडिओ.